बेरोजगार वाढण्याचं कारण म्हणजे हे इथं असणारे जे MIDC मध्ये कारखानदार आहे, हे कारखानदार खऱ्या अर्थाने कारखाने बंद करून कुणाची परवानगी घेतली न घेतली माहिती नाही, मोठमोठे या ठिकाणी मंगल कार्यालय उभा केले आणि मंगल कार्यालय अशा जागी उभा केले की बाजूला या ठिकाणी मोठमोठ्या केमिकलच्या फॅक्टरी आहेत. एखादी जर आग भडकली तर जवळपास आपण मंगल कार्यालयामध्ये लग्नाच्या सराईमध्ये जवळपास 1000-2000 लोक संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित असतात. जर एखादी आग जर भडकली तर जवळपास एक मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. MIDC मध्ये जवळपास अनेक वेळा आगीचा भडका पेटलेला आहे, अनेक कारखान्याला आग लागलेली आहे. परंतु या ठिकाणी रोजगारी कोण वाढवते? खऱ्या अर्थाने हे कारखानदार वाढवतात. ह्यांच्या आर्थिक फायद्यासाठी या ठिकाणी मोठमोठे मंगल कार्यालय उभा केले आहेत, मोठमोठे अपार्टमेंट उभा केले आहेत. औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे या ठिकाणी उद्योग करण्यासाठी एक जागा नियोजित झाली, परंतु या जागेमध्ये मोठमोठे शोरूम, मोठमोठे मंगल कार्यालय, मोठमोठे या ठिकाणी अपार्टमेंट उभारण्यात आले. याला जबाबदार कोण? एखादा आगीचा भडका झाला, एखादा अपघात झाला, ह्याच्यावर नियंत्रण कुणाचं आहे? हे नेमकं काय चाललंय? हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बेरोजगाराची संख्या खऱ्या अर्थाने हे कारखानदार वाढवत आहेत. कारण उद्योग बंद करून या ठिकाणी कारखान्याच्या जागी मोठमोठे मंगल कार्यालय उभा केले. तर या ठिकाणी शासनाला या माध्यमातून आमचा असा सवाल आहे की हे जे चाललेला प्रकार आहे याच्यावर चौकशी करून एकतर तुम्ही मंगल कार्यालय अपार्टमेंट ठेवा MIDC मध्ये, नसेल तर कारखाने ठेवा. कारखाने योग्य असतील तर मंगल कार्यालय बेकायदेशीर आहेत. जर मंगल कार्यालय अपार्टमेंट कायदेशीर आहे किंवा MIDCचा हे जो भाग आहे, MIDCची या ठिकाणी नियोजित झाले ते MIDCचे काय वर्क झालेलं आहे का? हा सवाल सर्वसामान्य सोलापूरकराला पडलेला आहे. आपण या ठिकाणी MIDC नाहीच म्हणून असं तर आवाहन करा किंवा लोकाला कळू द्या नेमकं इथं काय चाललंय. या माध्यमातून माझा सर्व सोलापूर जनतेच्या माध्यमातून हा माझा प्रश्न आहे. मोठे चादर कारखाने आहेत, गुजरात टायरचा कारखाना आहे. जर एखादी आग भडकली तर कंट्रोल करता येणार नाही. गेल्या टायमाला सोलापूर सेंट्रल या ठिकाणी जे ट्रॅव्हलचे कारखाना आहे त्याला आग लागली होती. खऱ्या अर्थाने कित्येक तर लोक मरण पावलेत. एवढा भयंकर परिस्थिती असताना शासन प्रशासन हे योग्य ते ह्याच्यावर नियंत्रण नाही. या ठिकाणी ह्याच्यावर नियंत्रण कुणाचं आहे हे नेमकं सर्व सोलापूर जनतेला हा प्रश्न पडलेला आहे.